सभापती महोदय, मुळामध्ये आकृतीबंध नवीन झाल्यामुळे जो ऑक्टोबर 2024 मध्ये झाला त्यामुळे पदांची ही रिक्तता आपल्याला दिसत आहे। त्या आकृतीबंधामुळे आपल्या काही संवर्गातील पदांच्या संख्येत वाढ झालेली आहे। ऑलरेडी आम्ही MPSCला ह्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर वेळोवेळी पत्रव्यवहार करून 25 एप्रिल 2025 रोजी LDO ची जाहिरात जी आहे ती आलेली आहे आणि तसेच LDO म्हणजे पशुवैद्यवधन अधिकारी आणि 12 ऑगस्टला क्लास 1चे सहाय्यक आयुक्त यांची सुद्धा जाहिरात आलेली आहे। आत्ता एक पेपर सेट करण्यासाठी आपल्याला काही प्रोफेसर्सची नियुक्ती करावी लागते, ती मागितली होती MPSCBने आम्हाला, MPSCनी ती सुद्धा आम्ही दिलेली आहे ऑक्टोबर 25 मध्ये आणि आपल्याला फार वेळ लागणार नाही। मला असं वाटतं की पुढच्या अधिवेशनापर्यंत या गोष्टी बऱ्याचपैकी मार्गी लागलेल्या असतील। MPSCनी पण आम्हाला सांगितलं की लवकरात लवकर ते कारवाई करतील। बाकी जी पदं आहेत जी पर्यवेक्षकांची आहेत ती जिल्हा परिषदेने भरायची, त्याच्याबद्दल देखील GADशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि तेही लवकरात लवकर कारवाई करणार। अमोल मिटकरी जिल्हा अचलपूर संदर्भात असला, अचलपूर जिल्हा अमरावती संदर्भात असला तरी अकोला जिल्ह्याची पण परिस्थिती अशीच आहे। पशुवैद्यकाचे जे पद जिल्हा परिषदेच्या अंतर्गत भरता येतात त्या मोठ्या प्रमाणात पदभरती अजून बाकी आहे, ते तुम्ही किती दिवसात करणार आहात? माननीय मंत्री, मी मगाशी सांगितलं की काही पदं हे GADला आम्ही सांगितलेलं आहे, जिल्हा परिषदने भरायची आहेत आणि MPSCच्या माध्यमातून तर ऑलरेडी त्याची जाहिरात निघालेली आहे। पेपर सेटिंगचं काम झालं की तात्काळ ती होईल, परीक्षा होईल आणि मी म्हटल्याप्रमाणे सुमारे आपल्याला पुढच्या अधिवेशनापर्यंत ही पद भरण्याची कारवाई झालेली दिसले आणि जी जिल्हा परिषदची ती GADनी पण सांगितले की लवकरात लवकर आम्ही त्याच्यात सहकार्य करू आणि होईल। मला वाटतं आता हे सगळी पदं भरती ही म्हणजे अपरिहार्यत आहे, ती करणंच आहे, कारण आम्ही निर्णयच घेतला आकृतीबंधाचा, त्यामुळे ही पुढची प्रोसेस करणारच आहे। प्रश्न क्रमांक 8